आणि आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी राज ठाकरेंची तयारी। आम्ही एकत्र येणं फार कठीण गोष्ट नाही, मात्र विषय फक्त उद्धव ठाकरेंच्या इच्छेचा। एका मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंसोबतची किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार। मी भांडणं मिटवून टाकली। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचंही उत्तर। ऑफिस या ठिकाणी ऑफर ठेवणारे एक, अटी ठेवणारे दुसरे, यावर आम्ही काय बोलावं। पण दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच। वाट बघा, पण ते एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर। तर ठाण्यातल्या पडवळ नगर परिसरातील या बॅनरची चर्चा। 7 जेंगे 7 मरेंगे या बॅनरवर उल्लेख। निवडणुकीसाठीच एकत्र येणं हा संकुचित विचार। फक्त पद आणि जागांचा विचार करणं वैचारिक दारिद्र्य असेल। ठाकरे बंधूंच्या युतीच्या बातम्यांवरून मनसे नेते संदीप देशपांडेंचं ट्विट। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज जनता दरबार। तर हैदराबाद हाऊसमध्ये दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत नागरिकांची निवेदनं स्वीकारली जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरातल्या माढ्याच्या दौऱ्यावर। तर राजवी ऑइल मिलचं शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार। त्यानंतर शिवसेनेकडून जाहीर सभेचंही आयोजन। शरद पवार 24 आणि 25 मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर। तर पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच काही महत्त्वाच्या ठिकाणांना ते भेट देणार। नाशिकमध्ये छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीचं बॅनर। तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं अजित पवारांना विनंती करणारं बॅनर लावलं। तर अजित पवार उद्या नाशिकच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे हे बॅनर आता चर्चेत।